नमस्कार मित्रांनो. तर आपण आज शेतामध्ये आलो आहे आणि तुम्हाला दाखवतो. आज माझ्या म्हणजे पप्पांनी मागच्या काही वर्षात आणि कालच्या 2-3 दिवसात ना आंब्याची आणि काजूची झाडं लावलीत. ती तुम्हाला दाखवतो. हे बघा, खूप सारे लावलेत. तर आपल्याला व्हिडिओमध्ये जितका कव्हर करता येईल तेवढं आपण करूया. आणि हे बघा, शेणखत आहे ते खाली. अजून एक दुसरा काजूचं झाड लावलेलं आहे. तर आज जरा पाणी कमी घातल्यामुळे सुकला. पाऊस पण नाही ना कोकणात, पाऊस पण पडत नाही. 2 दिवस पडला आणि निघून गेला. हा एक नवीन आत्ताच झाड लावलेलं आहे, लेटेस्ट. तर अजून तुम्हाला दाखवतो काही झाडं. आम्हा जरा बघा, हा थोडासा आत्ताच नवीन लेटेस्ट लावलेला आहे, त्यामुळे तुम्हाला हिरवा हिरवा दिसत असेल. परत अजून बघा, आता एक नवीन नारळीचं झाड लावलेलं आहे. पण आता पाऊस नाही, त्यामुळे थोडंसं भीती वाटते हा जगेल की नाही. त्याला पाणी घालावं लागेल रोजच्या रोज, तरच काहीतरी होईल. हा दुसरा नारळीचं झाड आहे. हा बुटक्या जातीचा आहे, राजापूरवरून आणलेला. त्याला काय बोलतात नाही, वेंगुर्ला ना. हां, वेंगुर्ला. आणि हा नॉर्मल आहे जो मोठा होतो. दुसरी गोष्ट, हा एक जुना आंब्याचं झाड लावलेला पप्पानी. हा बघा, अजून दाखवतो तुम्हाला. हा काजूचं झाड आहे, नॉर्मलच आहे, रत्नागिरीचा. वेंगुर्ला वगैरे जास्त लावायला जमत नाही, कारण त्यांना आपल्या मातीची सवय नसावी म्हणून. दुसरा झाड हा बघा, हा इथे आंबा लावलेला आहे. भरपूर लावलेला आहे तसं म्हटलं ते. बघा, ही एवढी जागा आहे आपली. तिकडे आहेत अशी 5-6 जागा, आणि इकडे मागे पण आहेत. हे बघा, या साईडला दिसत असतील तुम्हाला. माझ्या मोबाईलला पुढचा कॅमेरा नाही, त्यामुळे मी तुम्हाला असं दाखवू नाही शकत. आणि आजूबाजूचा निसर्ग पण बघा, आपलीच जागा आहे सगळी. तिकडे 2 शेत आहेत वरती, तिकडे वरती 2 शेत आहेत, आणि इकडे 2 शेत आहेत. हे आमच्या भाषेत त्यांना चोंडे म्हणतात रत्नागिरीमध्ये. मी रत्नागिरी खेडमध्ये राहतो. इकडे आता पाऊस 2 दिवस पडला आणि कुठे गायबच झाला. हा बघा, ते आहे अजून एक झाड आंब्याचा, आताच लावलेली आहे ती, जस्ट काल लावलेला आहे. हिरवा हिरवा दिसत असेल तुम्हाला. हा बघा, इकडे जास्त पाणी नाही भरत, त्यामुळे उंचावरती राहतो ना आम्ही. पाण्याचा जास्त त्रास इथे आता आहे नाही तसा. हां, ही मोठी जागा आहे, इथे थोडी जास्तच झाडं आहेत. ते बघा, हा इथे आंब्याचं एक झाड आहे, आणि तिथे पण एक आहे, या साईडला एक आहे. ही सगळी जागा आहे. मागच्या बाजूला ती सगळी खोताची आहे. खोत म्हणजे ते आहेत आमच्याकडे. काय बोलतो रे. बघा, त्या साईडला रोशन काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आपण थोड्या वेळाने जाऊया, तुम्हाला मी एक ही जागा दाखवतो. तो बघा, तिकडे म्हणजे तिकडे एक लास्टला केळीचं झाड आहे, बस. जास्त नाही आहे ते, जास्तीत जास्त एक 30-40 झाडं असतील आंब्याची, आणि काजूची 2-3 आहेत, आणि 2 झाडं नारळाची आहेत, बस. अजून तुम्हाला एक अजून दाखवतो, थांबा 1 मिनटं. रस्ता करावा लागतो. हा बघा, इकडे पप्पानी काहीतरी पेरलंय. काय पेरलं असेल रे. हे बघा, भाजी वगैरे ते असेल. भाजी वगैरे काहीतरी वाटतं पेरलंय. ते का आपल्याला माहीत नाही, मी विचारलं पण नाही. शेवगा काहीतरी. मला वाटतं शेवगा किंवा मेथी वगैरे पेरलं असेल. कोकम वगैरे. आमच्याकडं असंच पेरलं जातं. अच्छा, मेथी वगैरे नाही पेरलंय रोशन, मेथी वगैरे नाही पेरलंय. हे एक प्रयोग केलेला आहे. त्या साईडला जशी झाडं लावतात ना, आपला भात लावतात ना, तसे इकडे भात लावण्यासाठी प्रयोग केलेला आहे. हा माझ्या भावाने केलेला आहे.
2 नंबर सॉरी. त्यांनी थोडं म्हणजे तिकडे वरच्या साईडला जसं भात लावतात नांगरणी न करता तसं त्यांनी करण्याचा प्रयत्न केला आहे. बघूया आता हा प्रयोग सक्सेस झाला तर मग नांगर धरण्याचा काही म्हणजे नांगर नाही धरू शकत आपण, असंच करू शकतो. हा माझा चुलत भाऊ काकांचा मुलगा रोशन चव्हाण, तो पण आता मुंबईवरून आला आहे गावी मासे पकडण्यासाठी आलेला. बट काय करणार, मी पण त्यासाठी आलेलो. पाऊसच नाही पडत तर काय करणार. मी पण आता बघूया 2 दिवस वाट बघतो पावसाची, नाहीतर मग मी पण जातो त्या साईडला. बघा त्या साईडला 2-3 जागा आहेत, झाडं आहेत आंब्याची, जास्त नाही आहेत. त्या साईडला हा एक जुना आहे पण ह्याच्यावरती आंबे आता येत नाही जास्त. आणि ही बरणी पाण्यासाठी. काय बोलतोस तू? कोकम. कोकम काढलीत ना पप्पानी, आता जास्त नाहीत, बारके बारके छोटे छोटेच आहेत. आणि हे अंकाड, हे बघा कोकम दाखवतो तुम्हाला मी. तर मित्रांनो तुम्हाला कोकम दाखवायची होती, कॉल आला त्यामुळे आपली व्हिडिओ थोडीशी कट झाली, पूर्ण नाही बनली. तरी पण नवीन व्हिडिओ बनवूया आपण, त्यात काय. तुम्हाला आमचा रोशन कोकम दाखवतो आहे. कोकमीची ही छोटी कोकम आहे, जास्त मोठी नाही आहे. आमच्याकडे जास्त रत्नागिरी खेडमध्ये जास्त कोकम मोठी नाही आहेत, छोटे छोटेच असतात. हे बघ आबा आबा मोठा आहे, इथे 2-3 मोठा आहेत. हा काढ ना खालचा, आबा आबा इथे वरती, हा बघा दगडी. अरे बाबा आता दगडी नाही पडणार, तो काठी मार त्याला मोठी. मग तर त्याला मी काठी देतो. हे बघ हे बघ इथं, अरे ह्या बघ, अरे ही बघ ना, हे बघ इथं. एवढी सगळी जागा आपलीच आहे. एवढा सगळा जंगल नाही, बस एवढीच जागा आहे. इथे पहिले शेती करायचो, पण आता कसं पाऊस थोडा कमजोर झाला आहे, पाऊस पडत नाही. जसं की आता पाऊस थोडा कमी आहे, त्यामुळे शेती बऱ्याच लोकांनी इकडच्या सोडले. जसं की आम्ही फक्त आता एकच शेत करतो. तो तुम्हाला मी थोड्या वेळाने दाखवतो, घरी जातेवेळी रस्त्यामध्येच आहे तो. पडतोय काय आजला कोकम? पडला रे. दाखव एक, चल एक तर एक दाखव. हा बघा 2 कोकम भेटलेत आता, छोटे छोटेच आहेत, जास्त मोठे नाहीत. बघूया आपण. हा बघा, हा असा फोडायचा असतो आणि त्यातला गर आतमध्ये जाऊन बिया दिसत असेल तुम्हाला, हा बघा. त्या खायच्या, आंबट आहे. पण मी आता खाऊ नाही शकत, घरी घेऊन जाईन, कारण मला तोंड आलं आहे, त्यामुळे मी खाऊ नाही शकत. नाही तर काहीतरी व्हायचं मला. आतला काढशील, धाव दे 4-5 पाड, काळं व्हायला लागलाय. तर कसा वाटला तुम्हाला माझा व्लॉग? आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा. तसं मला म्हणजे थोडी प्रोत्साहन मिळेल कमेंटमुळे, तुमच्या लाईकमुळे. आणि माझ्या चॅनलला नक्कीच आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, त्यामुळे मी अजून अशा नवीन नवीन व्हिडिओ बनवीन आणि माझा थोडा कॉन्फिडन्स वाढेल. नवीनच आहे मी, अजून तरी चालू केलं आहे, बघूया पुढे काय होतं आहे. जास्त नको, कच्चे नको पाडू, पिक्केच पाड. तुम्हाला झाडावरती कोकम दाखवतो बघा, छोटासा आहे, एकदम छोटा आहे. हा बघा किती छोटा आहे, पण पिकला आहे तो. आता पाऊस लागलाय त्यामुळे हे कोकम तसं काय, पावसाळ्यात कोकम ठीक आहे. बघा खूप बारीक आहेत, नाही दिसणार व्हिडिओमध्ये तुम्हाला. पाणी पण पत्ता उडा चावायचा होता. पत्ता नको चावू येऊ आता, पत्ता कुठं फेकला? तो खाली होता तिथे.
मागचा निसर्ग बघत असाल तुम्ही. पावसाळ्यात खूप भारी वाटतं. म्हणून सुट्टी असेल किंवा नसेल, कोकणात येत राहावं. 2 दिवस का होईना, मोकळा श्वास घेण्यासाठी. मुंबईला राहून आपण आपल्या मातीला विसरून कसं चालेल. आंबट आहे ना. पानाळे जरा कमीच खा, जास्त नको, नाही तर पोटात काहीतरी होईल. थांबा. तर नमस्कार मित्रांनो, तुम्हाला शेत दाखवायचा होता जो आम्ही करतो आता लेटेस्ट, म्हणजे चालू आहे. हा मागे एक झाड आहे, ह्याच्यावरती पण आंबे येतात, पण यावर्षी काय आंबे गावी आलेच नाही. हे बघा, हा एक झाड आहे, त्यानंतर तिकडे दुसरा दिसत असेल, तिसरा, बस 3च. आणि इथे थोडा एक झाड होता पण तो आता नाही आहे. हा छोटा पूल, इकडेच मच्छी चढते, हा पर्याय. हा साईडला मच्छी चढते, पण काय यंदा वल्गन चढलीच नाही. चढणार रोशन बोलतोय, चढणार. बघूया, चढली तर चांगलीच गोष्ट आहे. 2 दिवसात पडली तर ठीक, नाही तर आपण तर शनिवारी चाललोय मुंबईला. बघूया आता, चढली तर आपलं नशीब. हा पर्याय. पण इकडे आता थोडंसं कचरा झाल्यामुळे पाणी चढला तरी मच्छी चढते की नाही माहीत नाही. हा एक मोठा आंबा आहे, इथे आम्ही बसतो, पण आता नाही फिरत. कारण कसं झालं आहे आता, थोडं मेंटेन ठेवणं नाही होत माणसाला. पहिलं ठीक होतं, सगळेजणच शेती करायचे, पण आता बऱ्याच लोकांनी, गावच्या लोकांनी पण शेती सोडलेली आहे. तर आम्ही हा एक शेत स्वतःचा आहे म्हणून करतो, पण कदाचित बघूया आता कधीपर्यंत शेती चालू करू. हां, पप्पा आहेत तोपर्यंत ठीक आहे, त्यानंतर कोण करतोय नाही करतोय देवाला माहिती. काय रोशन, बरोबर ना. आपली पिढी शेती करेल याची काय गॅरंटी नाही भाऊ, पण शेती तर केली पाहिजे असं माझं ठाम मत आहे. बघूया. हे बघा, हा एवढा सगळा फुल ऑक्सिजन, हवा पण गारगार. गावचं हेच मोठं सुख आहे की गावाला ऑक्सिजन पूर्ण क्लीन, ना ते गाड्या, ना काही, ना इकडचा आवाज ना तिकडचा आवाज. कसं वाटलं तुम्हाला आमचं गाव? गाव तर तुम्हाला नाही दाखवलं, शेतीच दाखवतोय. गाव दाखवता आलं तर बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पण या व्हिडिओमध्ये फक्त तुम्ही आमची शेतीच बघू शकता. ही नाही शेती आमची, हा बाजूवाल्याचा शेत आहे, त्या साईडला आहे आमचं शेत. आणि हा रोशन पिवळा टी-शर्ट घालून आला आहे. चला आता घरी जातो, तर आंघोळ वगैरे करायला लागेल पुढच्या व्हिडिओमध्ये. आता नेक्स्ट व्हिडिओ कुठली बनवू हा सब्जेक्ट तुम्हीच द्या, पण गावचीच बनव. गावाला आता गणपतीला डायरेक्ट मासेमारी, माशांची व्हिडिओ दाखवतो नेक्स्ट तुम्हाला. टाइम मासेमारी. चला येतो, काळजी घेत राहा. आणि व्हिडिओ आवडली तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. रोशन, तू पण 2 शब्द काहीतरी बोलू शकतोस. काय नाही, 2 दिवस पाऊस पडलाय, आत्ता थांबलाय, 1 दिवस झालं. पुढच्या टायमाला बघूया 5-10 दिवसात पाऊस काय पडतोय. बस आमचा रोशन एवढाच बोलतो, त्याच्यापेक्षा जास्त काही बोलणार नाही. चला, बाय बाय. बाय बाय बोल. बाय.